नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गिरीश देशमुख, सुरत महानगरपालिका संचालित सुमन हायस्कूल नंबर 5। आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान यामधील प्रकरण 12 विद्युत म्हणजेच इलेक्ट्रिसिटी यामधील भाग 1 अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण विद्युत म्हणजे नेमकं काय ते आपण अभ्यासूया। विद्युत म्हणजेच इलेक्ट्रिसिटी। विद्युत हे एक विद्युतभाराची उपस्थिती किंवा एक प्रकारचा हा प्रवाह आहे। त्यानंतर आता आपण बघूया विद्युतभार म्हणजेच चार्ज। विद्युतभारला कॅपिटल क्यू ने दर्शवितात। विद्युतभार म्हणजे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि इतर काही लहान कणांचा गुणधर्म आहे। तर इलेक्ट्रॉन हा ऋण वीजभारित असतो, तर प्रोटॉन हा धन वीजभारित असतोय। ज्या गोष्टीवर ऋण विद्युतभार असतो आणि धन विद्युतभार असतो त्या एकमेकांना खेचतात म्हणजेच काय, एकमेकाकडे ते आकर्षित करतात। यामुळे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन असलेल्या गोष्टी एकमेकापासून अणू बनतात। समान विद्युतभार एकमेकांना ढकलतात। आता समान विद्युतभार म्हणजेच काय, समजा धन वीजभारित आणि धन वीजभारित हे काय होणार, एकमेकाकडे पासून ते दूर ढकलल्या जातात, त्यांना ते दूर करतात म्हणजे त्याला आपण ढकलल्या जातात असं आपण म्हणतोय। किंवा ऋण वीजभारित आणि ऋण वीजभारित हे सुद्धा एकमेकापासून दूर जातात किंवा ते दूर करतात। विद्युतभार हे विद्युतभारची SI एकक कुलम म्हणजे कॅपिटल C आहे। विद्युतभार आता आपण बघूया, एका इलेक्ट्रॉनवर विद्युतभार हा नेमका किती असतोय। तर एक इलेक्ट्रॉन विद्युतभार तर E बरोबर म्हणजे इलेक्ट्रॉन E बरोबर 1.6 गुणिले 10⁻⁻19 कुलम एवढी ही एका इलेक्ट्रॉनची किंमत आहे। एवढा विद्युतभार हा एका इलेक्ट्रॉनवर असतो। त्यानंतर 1 कुलम एवढा विद्युतभारावर इलेक्ट्रॉनची संख्या। आता 1 कुलम एवढ्या विद्युतभारावर इलेक्ट्रॉनची नेमकी संख्या किती आहे ते आपण बघूया। तर N बरोबर 6.25 गुणिले 10⁻18 म्हणजेच N ही काय, इलेक्ट्रॉनची संख्या आहे। 1 कुलम एवढा विद्युतभारावर इलेक्ट्रॉनची संख्या त्याला आपण स्मॉल n ने दर्शवितो। आणि N बरोबर ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू म्हणजे नियरली इक्वल टू किती, 6 गुणिले 10⁻18 एवढी इलेक्ट्रॉनची संख्या असते एका कुलम एवढ्या विद्युतभारावर, बरोबर। त्यानंतर Q बरोबर N × E। आता इथे आपल्याला सूत्र दिलं आहे, Q म्हणजे काय। आता इथे बघूया, Q हा विद्युतभार आहे आणि स्मॉल n ही इलेक्ट्रॉनची संख्या आहे आणि E म्हणजेच काय, एक इलेक्ट्रॉनवर असलेला विद्युत भार। त्यानंतर आता आपण बघूया विद्युत प्रवाह म्हणजे इलेक्ट्रिक करंट। तर विद्युत प्रवाह कॅपिटल I ने दर्शवितात। तर सुरुवातीला आपण याची व्याख्या बघूया। वाहकाच्या आडव्या छेदातून म्हणजे क्षेत्रफळातून एकक समयात वाहणाऱ्या विद्युतभाराच्या साठ्याला विद्युत प्रवाह म्हणतात। याला आपल्याला सूत्राच्या स्वरूपात सुद्धा लिहू शकतो आपण। याला विद्युत प्रवाह बरोबर विद्युतभार भागिले वेळ म्हणजेच I बरोबर Q भागिले T, बरोबर ना। तर विद्युत प्रवाहाची SI एकक, आता या विद्युत प्रवाहाचे काहीतरी एकक असणार, बरोबर। तर याची SI एकक हे एम्पियर असते आणि त्याला कॅपिटल A ने दर्शवितात। बाजूला तुम्हाला चित्र दिसतंय बघा, या चित्रामध्ये तुम्हाला बल्ब दिसतोय। तर बल्ब म्हणजे एक प्रकारचा विद्युत परिपथ आहे, बरोबर ना। तर इथे बॅटरी जोडलेली तुम्हाला दिसते, त्याला ऋण वीजभार आणि धन वीजभार अशा प्रकारे तुम्हाला दिसतोय। हा ऋण वीजभार त्याला एक वायर लावलेली आहे, ती कुठे गेलेली आहे, बल्बला, बरोबर ना। आणि त्या बल्बच्या एका बाजूला काय, स्विच म्हणजेच काय, कळ बसवलेली आहे आणि ती कळचा दुसरा भाग तिथून निघालेली जी वायर आहे ही कुठे, बॅटरीच्या धन वीजभारला जोडलेली आहे। तर अशा प्रकारे जेव्हा ती कळ ऑन केली तर काय होणार, लाईट हा प्रकाशणार म्हणजे लाईट हा लागणार, बरोबर। तर अशा प्रकारे हा बल्ब येथे लागलेला आहे, बरोबर ना। तर अशा प्रकारे हा विद्युत प्रवाह येथे होत असतो। त्यानंतर बघूया 1 एम्पियर। तर विद्युत प्रवाहाची रचना एका सेकंदात 1 कुलम विद्युतभाराच्या वहनाने होते। म्हणजेच याला सूत्राच्या स्वरूपात आपण लिहू शकतो
1 ॲम्पियर बरोबर 1 कुलम भागेला 1 सेकंद, बरोबर ना. म्हणजे 1A बरोबर 1C भागेला 1S, बरोबर ना. म्हणजे 1 ॲम्पियर बरोबर काय लिहितो आहे आपण, 1 कुलम भागेला 1 सेकंद, एवढं ते असणार. आता खाली बघा परत. आता 1 मिली ॲमीटर बरोबर 10चा घातांक -A ॲम्पियर. काय म्हटलं आहे मी, 1 मिली ॲम्पियर बरोबर 10चा घातांक -3 ॲम्पियर. मिली ॲम्पियरला आपण MAने दर्शवितो, म्हणून मी इथे लिहिलं आहे 1 मिली ॲम्पियर बरोबर 10चा घातांक -3 ॲम्पियर. आता आपण बघूया 1 मायक्रो ॲम्पियर म्हणजे नेमकं किती. तर 1 मायक्रो ॲम्पियर बरोबर 10चा घातांक -6 ॲम्पियर, बरोबर. तर याला दर्शवण्यासाठी या प्रकारे लिहिलं मी 1 म्यू ए. मायक्रोला आपण काय लिहितो आहे, म्यू ए बरोबर 10चा घातांक -6 ॲम्पियर. तर या प्रकारे याला आपण लिहू शकतो आहे, बरोबर. तर अशा प्रकारे मिली ॲम्पियरला आपण येथे लिहू शकतो. 1 मिली ॲम्पियर म्हणजे किती, 10चा घातांक -3 ॲम्पियर. आणि 1 मायक्रो ॲम्पियर म्हणजे किती, बरोबर 10चा घातांक -6 ॲम्पियर. त्यानंतर बघूया आता जे आपण परिपथ बघितलं आहे, तर या परिपथात विद्युत प्रवाह मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनाला ॲमीटर म्हणतात. आता परिपथामध्ये जो विद्युत प्रवाह मोजला जातो आहे, तर हे मोजण्यासाठी वापरण्यात येणारं जे साधन आहे त्याला ॲमीटर असं म्हटलं जातं आहे. तर बाजूला तुम्हाला चित्र दाखवलं आहे बघा ॲमीटरचं. तर अशा प्रकारे आपण विद्युत परिपथामधला विद्युत प्रवाह मोजला जातो आहे, ॲमीटरच्या सहाय्याने हा मोजला जातो. त्यानंतर आता आपण बघूया उदाहरण पहिलं. एका विद्युत बल्बच्या फिलामेंट म्हणजे तारमधून 0.5 ॲम्पियर विद्युत प्रवाह 10 मिनिटपर्यंत वाहतो. तर परिपथात वाहणारा विद्युतभार मोजा. तर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणामध्ये आपल्याला काय काय दिलं आहे बरं. तर सुरुवातीला विद्युत प्रवाह आपल्याला दिला आहे, तो किती आहे, I बरोबर 0.5 ॲम्पियर. ते आपण इथे लिहून घेऊया. त्यानंतर T. आता इथे तुम्हाला 10 मिनिटापर्यंत विद्युत प्रवाह हा 10 मिनिटापर्यंत वाहतो, म्हणजे इथे वेळसुद्धा तुम्हाला दिले. तर वेळ आपण कशाने दर्शवतो, स्मॉल टीने. तर स्मॉल टी बरोबर 10 मिनिट. आता 10 मिनिटाचं तुम्ही सेकंदमध्ये रूपांतर करू शकता, बरोबर ना. 10 गुणिले 60 म्हणजे किती येणार, 600. आणि 600 काय होणार, सेकंद, बरोबर ना. तर विद्युतभार आपल्याला येथे मोजायचा आहे, परिपथात वाहणारा विद्युतभार येथे मोजायचा आहे. तर यासाठी आपल्याला सूत्र माहिती आहे विद्युत प्रवाहाचं, I बरोबर Q भागिले T. यावरनं आपण विद्युतभारचं सूत्र लिहू शकतो आहे. तर Q बरोबर I × T. आता बघा उदाहरणामध्ये आपण लिहिलं आहे I बरोबर, आयची किंमत आपल्याला माहिती आहे, ती किंमत या सूत्रामध्ये ठेवायची आहे. परत टीची सुद्धा किंमत आपल्याला माहिती आहे, ती किंमतसुद्धा या सूत्रामध्ये ठेवल्यास आपल्याला काय मिळणार, बरोबर I म्हणजेच किती, 0.5 गुणिले 600 सेकंद, बरोबर. आता बघा 0.5ला मी या प्रकारे लिहितो आहे, बरोबर 5/10 ॲम्पियर गुणिले 600 सेकंद. आता बघा अंशामध्ये असणारे 600 मधला 1 शून्य आणि छेदामध्ये असणारा 10 मधला 1 शून्य हा कॅन्सल होणार, म्हणजेच किती, वर किती राहिले, 5 गुणिले 60 म्हणजे किती ना 300, बरोबर. म्हणजे 5 ॲम्पियर गुणिले 60 सेकंद म्हणजे किती येणार, 300 ॲम्पियर इंटू सेकंद. आणि ॲम्पियर इंटू सेकंद म्हणजेच काय असतं, कुलम. तर अशा प्रकारे विद्युत प्रवाह आपल्याला इथे मिळालेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला विद्युत प्रवाह नाही तर विद्युतभार आपल्याला इथे मिळालेला आहे. म्हणजेच Q बरोबर किती मिळाला आहे, 5 ॲम्पियर गुणिले 60 सेकंद बरोबर 300 कुलम. म्हणजे Q बरोबर आपल्याला 300 कुलम एवढा विद्युतभार आपल्याला इथे मिळालेला आहे. तर अशा प्रकारे आपण उदाहरण 1 सोडवलं आहे. त्यानंतर आता आपण बघूया विद्युत स्थितिमान आणि विद्युत स्थितिमानातील फरक, इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स.
तर सुरुवातीला आपण याची व्याख्या काय ती बघूया. तर समजा एखाद्या विद्युत प्रवाहाधारित विद्युत परिपथात कोणत्याही दोन बिंदूंमधील विद्युत स्थितिमानाचा फरक हा एकक धन विद्युतभाराला एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत नेण्यासाठी करावे लागणारे कार्य जे आहेत ते म्हणजेच काय आहे, दोन बिंदूमधील विद्युत स्थितिमानाचा फरक आहे. मग यालाच आपल्याला दर्शवायचं आहे. तर या प्रकारे आपण याला लिहू शकतोय. बघा, दोन विद्युतमधील स्थितिमानाचा फरक म्हणजे कॅपिटल व्हीने आपण याला दर्शवितो. बरोबर, केलेले कार्य भागेला विद्युतभार, म्हणजेच आपण याला संज्ञेच्या स्वरूपात लिहू शकतोय. कॅपिटल व्ही बरोबर डब्ल्यू भागेला क्यू. बरोबर ना. तर विद्युत स्थितिमानाचे SI एकक हे व्होल्ट आहे आणि त्याला कॅपिटल व्हीने दर्शवितात. आता 1 व्होल्ट म्हणजे नेमकं काय ते आपण येथे अभ्यासूया. तर 1 व्होल्ट विद्युत प्रवाहाधारित वाहकात जर 1 कुलम विद्युतभाराला एका बिंदूपासून नेण्यासाठी करावे लागणारे कार्य 1 जूल असेल तर त्या बिंदूमधील स्थितिमानातील फरकाला 1 व्होल्ट असं म्हणतात. मग यालाच आपण सूत्राच्या स्वरूपात लिहू शकतोय. बघा, 1 व्होल्ट बरोबर 1 जूल भागेला 1 कुलम. मग 1 व्होल्टला मी लिहितोय 1 व्ही बरोबर 1 जूल पर सेकंद. बरोबर ना. तशा प्रकारे आपण याला लिहू शकतोय. तर अशा प्रकारे 1 व्होल्टला आपण व्याख्या येथे करू शकतोय. आता विद्युत स्थितिमानातील फरक म्हणजे हा जो फरक आहे व्होल्टमीटर या उपकरणाने मोजतात. विद्युत स्थितिमानातील फरक म्हणजेच काय, समजा विद्युतभारामधील एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपासून नेण्यासाठी करावे लागणारे जे कार्य आहे. बरोबर ना. आता यांच्यामधील जो फरक आहे, या स्थितिमानातील जो फरक आहे, हा फरक आपण व्होल्टमीटर या उपकरणाने मोजतो किंवा त्याला मोजल्या जातात. व्होल्टमीटर नेहमी बिंदूमधील स्थितिमानाचा फरक मोजावायचा असेल तर त्याला समांतर जोडतात. तर बाजूच्या चित्रामध्ये तुम्हाला व्होल्टमीटरची आकृती दिसते. बघा, बाजूच्या चित्रामध्ये काय व्होल्टमीटर आहे. तर अशा प्रकारे हा व्होल्टमीटर असतो. तर या व्होल्टमीटरच्या साहाय्याने आपण विद्युत स्थितिमानातील फरक हा मोजतो. त्यानंतर उदाहरण 2 बघूया. 12 व्होल्ट विद्युत स्थितिमानाचा फरक असणाऱ्या दोन बिंदूत 2 कुलम विद्युतभार वाहून नेण्यासाठी किती कार्य करावे लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया उदाहरणामध्ये नेमकं काय दिलेलं आहे. तर उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलं आहे, तर 12 व्होल्ट म्हणजेच काय, विद्युत स्थितिमानातील फरक असणाऱ्या दोन बिंदूमधील वाहणारा विद्युतभार आपल्याला दिलेला आहे. आणि विद्युतभार आता दोन विद्युत स्थितिमानातील फरक हा कशाने दर्शवतो आपण, कॅपिटल व्हीने. म्हणून कॅपिटल व्ही बरोबर 12 व्होल्ट. त्यानंतर आपल्याला इथे विद्युतभार दिलेला आहे उदाहरणामध्ये. तर विद्युतभार म्हणजे क्यू बरोबर किती दिलं आहे, 2 कुलम. तर आपल्याकडे स्थितिमानाचा फरक, विद्युत स्थितिमानाचा फरक याचं सूत्र आहेत बघा, व्ही बरोबर डब्ल्यू भागेला क्यू. यावरून आपण कार्य येथे काढू शकतोय. म्हणजे डब्ल्यू बरोबर व्ही इंटू क्यू. तर आताच आपण व्ही आणि क्यूची किंमत येथे लिहिलेली आहे. ती किंमत या सूत्रामध्ये ठेवूयात. व्ही किती दिलेला आहे, 12 व्होल्ट गुणेला क्यू दिलेला आपल्याला 2 कुलम. म्हणजेच किती, 12 गुणेला 2 म्हणजे किती, 24 व्ही इंटू सी. म्हणजे आणि व्ही इंटू सी म्हणजेच काय, जूल असतो. व्होल्ट इंटू कुलम म्हणजेच काय असणार, जूल. तर डब्ल्यू बरोबर किती, 24 जूल. तर अशा प्रकारे आपल्याला इथे मिळालेलं आहे. म्हणजेच 12 व्होल्ट विद्युत स्थितिमानाचा फरक असणाऱ्या दोन बिंदूत 2 कुलम विद्युतभार वाहून नेण्यासाठी 24 जूल एवढे कार्य येथे करावे लागेल. त्यानंतर आता आपण अभ्यासूया विद्युत परिपथ. तर विद्युत परिपथची आपण आकृती बघूया. आता बाजूला तुम्हाला एक कोष्टक दिसतंय. तर विद्युत परिपथ आकृतीत आता आपल्याला ज्या संज्ञाची आवश्यकता आहे
नेमकं विद्युत परिपथामध्ये कोणकोणते घटक येथे वापरलेले आहेत, तर त्यांची तुम्हाला इथे घटक दिलेले आहेत आणि त्यांच्या संज्ञा दिलेल्या आहेत. म्हणजे ते कशा प्रकारे दर्शवलं जातं तर विद्युत परिपथामध्ये, तर ते आपल्याला इथे अभ्यासाचं आहे. तर सुरुवातीला विद्युत कोश म्हणजेच काय, आपण विद्युत कोश म्हणजे काय, बॅटरी आपण म्हणू शकतो, सेल. तर अशा प्रकारे दर्शवलेला आहे बघा, प्लस आणि मायनस दिसलं आहे. त्यानंतर बॅटरी किंवा विद्युत कोशाची जोडणी. आता विद्युत कोशाची जोडणी कशा प्रकारे केलेली आहे, तर एकापेक्षा जास्त इथे कोश जोडलेलं तुम्हाला दिसत आहे, बरोबर ना. तर अशा प्रकारे ही यांची संज्ञा आहे. त्यानंतर तिसरं दिसतंय तुम्हाला प्लग कळ किंवा स्विच, पण ती स्विच कुठली आहे, उघडी. तर बाजूला तुम्हाला चित्र दिसतंय. अशा प्रकारे प्लग कळ म्हणजे कळ ही दर्शवलेली आहे, पण ती उघड्या स्वरूपाची इथे दर्शवलेली आहे. त्यानंतर बघूया प्लग कळ किंवा स्विच हा बंद स्वरूपाचा तुम्हाला दिसतोय. आता त्यामध्ये एक तुम्हाला फरक काय दिसतो दोघांमध्ये, तर पहिल्या याच्यामध्ये ती उघडी कळ आपल्याला दिसते आणि दुसऱ्यामध्ये बंद कळ दिसते. बंद कळ म्हणजे काय, तर आपल्याला बिंदूच्या स्वरूपात तुम्हाला दिसतंय, तर याला आपण बंद कळ असं म्हणतोय. त्यानंतर पाचवा आहे तारेची जोडणी. तर तारेची जोडणी या प्रकारे आपण याला दर्शवू शकतोय. जोडणीशिवाय एक दुसऱ्यावरून पसार होणारा तार. आता जोडणीशिवाय आता एक दुसऱ्यावर पसार होणारा तार, तर अशा प्रकारे हे दर्शवल्या जाते. त्यानंतर विद्युत बल्ब. आता विद्युत परिपथामध्ये विद्युत बल्ब अशा प्रकारे दर्शवला जातोय, तर आकृतीमध्ये तुम्हाला दिसतंय. त्यानंतर आठवा आहे आर म्हणजे अवरोध असणारा अवरोधक. तर विद्युत परिपथामध्ये अवरोधक अशा प्रकारे दर्शविला जातोय. त्यानंतर 9 चलित अवरोध किंवा रिओस्टेट. चलित अवरोध किंवा रिओस्टेट अशा प्रकारे दर्शवला जातोय अवरोधासारखं, आणि त्यावर ॲरोच्या स्वरूपात म्हणजे बाणाच्या स्वरूपात तुम्हाला दिसतोय, किंवा दुसऱ्या प्रकारे दिसतोय, वरून बाण आलेला तुम्हाला त्यामध्ये दिसतोय आणि तो कुठे अवरोधाला जोडलेला तुम्हाला दिसतोय, त्यामध्ये छेदलेला, बरोबर. त्यानंतर ॲमीटर. तर ॲमीटरचं चित्र या प्रकारे दिसतंय, बरोबर ना. तर ॲमीटरसाठी एक वर्तुळामध्ये काय लिहिलं आहे, कॅपिटल ए लिहिलं आहे आणि त्यांच्या आजूबाजूला सुरुवातीला प्लस लिहिलं आहे आणि नंतर मायनस. अशा स्वरूपात ॲमीटर आपण विद्युत परिपथामध्ये दर्शवू शकतोय. त्यानंतर व्होल्टमीटर. व्होल्टमीटरसुद्धा काय केलं आहे, वर्तुळामध्ये कॅपिटल व्ही लिहिलेलं आहे आणि त्या वर्तुळाच्या बाहेर सुरुवातीला प्लस लिहिलं आहे आणि नंतर मायनस. तर अशा प्रकारे व्होल्टमीटरची संज्ञा, अशा प्रकारे हे व्होल्टमीटरसुद्धा विद्युत परिपथामध्ये जोडल्या जाते. तर हे सर्व हे सर्व घटक आणि संज्ञा, या संज्ञांचा उपयोग करून विद्युत परिपथामध्ये हे जोडले जातात. त्यानंतर आता आपण अभ्यासूया ओमचा नियम. ओम्स लॉ त्याला आपण म्हणतोय. तर अचल तापमानाला वाहक तारेतून पसार होणारा विद्युत प्रवाह त्या तारेच्या दोन टोकामधील लागू पडणारा विद्युत स्थितिमानातील फरक व्हीच्या समप्रमाणात असतो, यालाच ओमचा नियम म्हणतात. तर आताच आपण बघितलं आहे, तर विद्युत स्थितिमानाचा जो फरक आहे हा आपण कशाने दर्शवतो, कॅपिटल व्हीने. आणि हा विद्युत स्थितिमानाचा फरक हा समप्रमाणात आहे, कशाच्या, विद्युत प्रवाहाच्या. आता जे अचल तापमानाला वाहक तारेतून पसार होणारा जो विद्युत प्रवाह आहे, या दोन टोकामधील लागू पडणारा विद्युत स्थितिमानाचा जो फरक आहे म्हणजे व्हीच्या समप्रमाणात असतो. म्हणून याला आपण या प्रकारे लिहू शकतो, व्ही हा समप्रमाणात आहे आयच्या. म्हणजेच विद्युत स्थितिमानाचा फरक हा समप्रमाणात आहे विद्युत प्रवाहाच्या. किंवा आता बघा, मला इथे समप्रमाणतेचं चिन्ह जर इथे काढायचं असल्या तर मी इथे लिहू शकतो व्ही भागेला आय बरोबर अचल. तर इथे अचल बरोबर आपण इथे लिहू शकतो बरोबर कॅपिटल आर, म्हणजेच व्ही बरोबर आय इंटू आर. तर अशा प्रकारे आपण ओमचा नियमचं सूत्र आपण येथे लिहू शकते, बरोबर ना. येथे कॅपिटल आर बरोबर म्हणजेच काय, तर दिलेल्या तापमानाला दिलेल्या धातूच्या तारेसाठी अचलांक आहे. हा एक प्रकारचा अचलांक आहे आणि त्याला अवरोध असं म्हणतात.
SI एकक हे ओम आहे, अवरोधचं SI एकक काय आहे? ओम आहे आणि त्याला ग्रीक अक्षर ओम याने दर्शविल्या जातात, याने दर्शवितात. तर बाजूला तुम्हाला एक आलेख दिसतोय बघा. तर त्या आलेखामध्ये एक्स अक्षावर मी काय घेतलेलं आहे? विद्युत प्रवाह. त्याला विद्युत प्रवाह आपण कशाने दर्शवतो? कॅपिटल आयने. आणि विद्युत स्थितिमानाचा फरक हा व्ही ने दर्शवतो. तर अशा प्रकारे आलेख तुम्हाला दिसतोय. आणि ओमचा नियमची आकृती तुम्हाला दिसते बघा. एक विद्युत परिपथ इथे दिसतोय तुम्हाला. तर विद्युत परिपथामध्ये काय केलेलं आहे? तर वरच्या बाजूपासून जर आपण सुरुवात केली तर सुरुवातीला तुम्हाला बॅटरी दिसते, धन आणि ऋण, बरोबर. तर बाजूला तुम्हाला प्लग कड म्हणजे काय? उघड्या प्रकारची कड तुम्हाला इथे दिसते, त्याला आपण स्विच म्हणू शकतो. आणि त्या प्लग कडलाच काय जोडलेलं आहे? रिओस्टॅट जोडलेला आहे, बरोबर. आताच आपण बघितलंय संज्ञा. तर रिओस्टॅट हा दुसऱ्या प्रकारचा रिओस्टॅट तुम्हाला इथे जोडलेला दिसतोय. आणि इथून त्या रिओस्टॅटचा एक बिंदू कुठे जोडलेला आहे? अवरोधला. त्याला आपण रेजिस्टन्स असं म्हणतोय, अवरोधाला जोडला आहे. तर अवरोधाला काय केलेलं आहे? व्होल्टमीटर जोडलेला आहे. तर व्होल्टमीटरला काय? धन आणि ऋण वीजभार त्याला आहे, बरोबर ना. एक धन टोक आहे आणि ऋण टोक, अशा दोन प्रकारचे टोके त्याला जोडलेले आहे. परत हा व्होल्टमीटर परत अवरोधाच्या साहाय्याने वायरच्या जोडणीने परत कुठे इकडे ॲमीटरला जोडलेला आहे. तर ॲमीटरला सुद्धा धन आणि ऋण वीजभार हे आहेत. तर अशा प्रकारे विद्युत परिपथाची जोडणी इथे केलेली आहे. हाच आपला ओमचा नियम आहे, बरोबर. आता नेमकं 1 ओहम म्हणजे नेमकं किती? तर बघा, तर सुरुवातीला आपण याची व्याख्या बघूया. जर वाहकाच्या दोन टोकामधील विद्युत स्थितिमानातील फरक हा 1 व्होल्ट असेल तर त्यातून वाहणारा विद्युत प्रवाह हा 1 ॲम्पियर असेल. तर वाहकाचा अवरोध हा 1 ओहम आहे आणि अवरोध हा कॅपिटल आरने दर्शवला जातोय. म्हणून 1 ओहम बरोबर 1 व्होल्ट भागिला 1 ॲम्पियर. तर अशा प्रकारे आपण यांचं सूत्र लिहू शकतोय. म्हणजेच 1 ओहम म्हणजे किती? 1 व्होल्ट भागिला 1 ॲम्पियर. तर बाजूला तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय. तर अशा प्रकारे ओमचा नियमची जोडणी येथे केलेली आहे. तुम्हाला दिसते सुरुवातीला व्होल्टमीटर दिसते, तिकडे बॅटरी, ॲमीटर, प्लग कड जोडलेली दिसते आणि वायरच्या सहाय्याने हे सर्व जोडलेलं तुम्हाला दिसते. आणि खाली तुम्हाला कागदावर दिसते विद्युत परिपथ, बरोबर. तर अशा प्रकारे ओमच्या नियमाची विद्युत परिपथाची जोडणी इथे आपल्याला दिसून येते. त्यानंतर आता आपण अभ्यासूया सुवाहकाचा अवरोध ज्यावर आधारित असतो ती परिबळे. आता सुवाहकाचा जो अवरोध आहे ज्यावर काही परिबळे आधारित आहे, म्हणजेच त्याला आपण म्हणतोय फॅक्टर्स ऑन विच द रेजिस्टन्स ऑफ ए कंडक्टर डिपेंड्स. मग आता या सुवाहकाचा अवरोध 3 घटकावर अवलंबून असतो, म्हणजे 3 परिबळावर अवलंबून असतो. तर त्यामधला पहिलं सुवाहकाच्या लांबीच्या समप्रमाणात असतो. हा अवरोध जो आहे हा सुवाहकाच्या लांबीच्या समप्रमाणात असतो. दुसरा आहे त्यामध्ये अवरोध हा आडव्या छेदाच्या क्षेत्रफळाच्या व्यस्त प्रमाणात असतो. आणि तिसरा आहे त्यामधील द्रव्याच्या जात यावर अवलंबून असते. म्हणजे अवरोध हा द्रव्याच्या जात यावर अवलंबून असते. तर बघा, सुरुवातीला मी पहिलं तुम्हाला सांगितलंय अवरोध हा सुवाहकाच्या लांबीच्या समप्रमाणात असतोय. तर लांबी ही कशाने दर्शवली जाते? स्मॉल एनने. आणि अवरोध हा कॅपिटल आरने. म्हणून त्याला आपण लिहू शकतो, इथे आपण म्हणू शकतोय एक समान वाहकाचा अवरोध त्याची लांबी एलच्या समप्रमाणात असते आणि आडव्या छेदाच्या क्षेत्रफळाच्या कॅपिटल एने आपण क्षेत्रफळ दर्शवतो याच्या व्यस्त प्रमाणात असते. म्हणून अवरोध हा लांबीच्या समप्रमाणात आहे, म्हणजे आर हा समप्रमाणात आहे एलच्या. तर याला आपण समीकरण 1 म्हणूया. त्यानंतर कॅपिटल आर हा व्यस्त प्रमाणात आहे क्षेत्रफळाच्या.
कॅपिटल आर हा व्यस्त प्रमाणात आहे एच्या म्हणजे क्षेत्रफळाच्या. तर अशा प्रकारे आपण समीकरण 2 येथे लिहिलेलं आहे. तर आता बघा, समीकरण 1 आणि समीकरण 2 याला जर आपण एकत्रित केल्यास, तर एकत्र जर आपण याला केलं तर काय लिहू शकतो? आर प्रमाणात आहे एल भागेला एच्या. आता बघा, हे प्रमाणाचं चिन्ह मला इथून काढायचं आहे. मग याऐवजी मी एक कुठला तरी अचलांक इथे लिहिणार, म्हणजे कॉन्स्टंट कुठला तरी लिहिणार. तर आर बरोबर रो इंटू एल भागेला ए. आता येथे जो हा अचलांक वापरला आहे त्याला मी रो असं म्हणतोय, याला रो असं म्हणतात. तर रो हा समप्रमाणता अचलांक आहे. रो हा काय? समप्रमाणतेचा अचलांक आहे आणि त्याला द्रव्याची विद्युत अवरोधकता म्हणतात. यालाच काय? या द्रव्याची विद्युत अवरोधकता म्हणतात. आता परत तुम्हाला प्रश्न पडला आहे, अवरोधकता म्हणजे नेमकं काय? मग एक अवरोधकता म्हणजे नेमकं किती? तर बघा, आता अवरोधकताचे एसआय एकक हे ओहम इंटू मीटर आहे. अवरोधकताचे एसआय एकक काय? ओहम इंटू मीटर आहे. धातू आणि मिश्र धातूची अवरोधकता खूप कमी असते. आता यामध्ये जेव्हा आपण बघतोय की धातू असेल किंवा मिश्र धातू असेल तर यांची जी काही अवरोधकता ही खूपच कमी प्रमाणात असते. आणि यांचा जर विस्तार बघायचा झाल्यास त्यांचा विस्तार आहे 10⁻⁻8 ओहम मीटर ते 10⁻⁻6 ओहम मीटर एवढा हा आहे. ते विद्युतचे सुवाहक आहेत. आता हेच काय? विद्युतचे सुवाहक आहेत. त्यानंतर अवाहक रबर किंवा काच यांच्या अवरोधकतेचा विस्तार. आता अवाहक रबर असेल किंवा काच असेल ज्यामधून विद्युत प्रवाह वाहत नाही त्याला आपण काय म्हणतो? अवाहक. मग उदाहरणार्थ घ्यायचं झाल्यास रबर किंवा काच यांच्या अवरोधकतेचा विस्तार हा 10⁻12 ओहम मीटर ते 10⁻17 ओहम मीटर एवढा हा असतो. बरोबर. आता खाली तुम्हाला चित्र दर्शवलेलं आहे. अवाहकमध्ये कुठलं उदाहरण घेतलं आपण? रबर आणि काच. तर पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला रबर दिसून येतोय. आता काही लोक म्हणजे जे विद्युतचे काम करतात, बरोबर, जे इलेक्ट्रिक काम करतात ते हातामध्ये असे पंजे घालतात, त्याला आपण ग्लोव्ज म्हणतोय बघा. तर यामुळे काय होतंय? कारण रबर हा काय? उष्णतेचा अवाहक आहे, त्यामधून उष्णता म्हणजे विद्युत त्यामधून वाहत नाही, म्हणून रबरी पंजांचा ते उपयोग करत असतात. बाकीचे सुद्धा तुम्हाला चित्र दिसतंय. त्यानंतर बघूया काच. काचसुद्धा हा उष्णतेचा अवाहक आहेत, इथे तुम्हाला दिसून येत आहे. बरोबर ना. तर अशा प्रकारे हे अवरोधकतेमध्ये आपण हे बघितलं आहे. त्यामध्ये यांची ही गुणधर्मे आपण अभ्यासलेली आहेत. बरोबर ना. त्यानंतर परत त्यामध्ये मिश्र धातूची अवरोधकता त्याच्या मूळ धातूपेक्षा जास्त असते. सुरुवातीला आपण काय बघितलं? धातू आणि अधातू बघितलंय. आता मिश्र धातूची अवरोधकता त्याच्या मूळ धातूपेक्षा जास्त असते. मिश्र धातू उच्च तापमानाला त्वरित दहन होत नाही, म्हणजेच काय? जळत नाही म्हणा. दहन होत नाही म्हणजे काय? तो जळत नाही असं आपण म्हणू शकतोय. तर या कारणामुळे ते विद्युत उष्मीय साधनात ते वापरतात. तर व्यावहारिक म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय? तर मिश्र धातू हा वापरला जात असतो. मग उदाहरणार्थ घ्यायचं झाल्यास कुठलं घेऊ शकतो? आता तुम्ही सर्वांनी बघितलंय विद्युत इस्त्री सर्वांना माहिती आहे. तसेच इलेक्ट्रिक टोस्टर, बरोबर ना. तर यामध्ये काय? तर मिश्र धातूंचा वापर केला जातोय. तर खाली तुम्हाला विद्युत इस्त्री तर चित्र तुम्हाला दिसतंय, बरोबर. यामध्ये सुद्धा मिश्र धातू वापरला जातोय. तसंच इलेक्ट्रिक टोस्टर म्हणजे विद्युत टोस्टर आपण त्याला म्हणतोय, यामध्ये सुद्धा मिश्र धातू हा वापरला जातो. त्यानंतर आता बघूया विद्युत बल्बचा फिलामेंटसाठी. आता विद्युत बल्ब सर्वांनी बघितलं आहे, बरोबर. तर विद्युत बल्बच्या फिलामेंटसाठी फक्त टंगस्टनचा उपयोग होतो. फक्त त्या आतमध्ये जे तुम्हाला अशा छोट्या वायरी दिसतात, बरोबर ना, त्याला आपण फिलामेंट असं म्हणतोय. या फिलामेंटसाठी फक्त टंगस्टनचाच ते उपयोग करतात, कारण त्यामध्ये प्रकाश उष्णता साठवण्याची
त्यामध्ये उष्णता साठवण्यासाठी त्यामध्ये खूप उष्णताही त्यामध्ये साठवल्या जाते, त्यामुळे बल्ब हा प्रकाशतो. तांबे आणि ॲल्युमिनियमचा उपयोग विद्युत प्रवाहाचे वहन म्हणजे ट्रान्समिशन करणाऱ्या तारेच्या निर्मितीमध्ये होत असते. आता बघा, तांबे आणि ॲल्युमिनियमचा उपयोग विद्युत प्रवाहाचे वहन करणाऱ्या तारेच्या निर्मितीमध्ये होते. तर अशा प्रकारे बाजूला तुम्हाला बल्बची आकृती दिसते बघा. तशा प्रकारे आपण अवरोधाचे काही गुणधर्म येथे अभ्यासलेले आहेत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. यानंतरचे राहिलेले घटक या प्रकरणातील आपण भाग 2 मध्ये अभ्यासूया. धन्यवाद.